श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. स्वामींना तुम्हाला आज काय सूचित करायचे आहे ते. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 मूर्ती दिलेल्या आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ती एक मूर्ती तुम्ही निवडा. जी मूर्ती तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या मूर्तीतील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे, हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्हीही मूर्ती आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी ही मूर्ती निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तू तुझे कर्म चांगले ठेव. तुझे कर्म जर चांगले असतील तर तुला सर्व काही न मागताच मिळेल. बाळा, अडचणी रस्त्यात आल्या म्हणून तू थांबतोस का? त्या अडचणींना पार करून पुढे जातोसच ना? अगदी तसेच तुझ्या प्रगतीत आडव्या येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला पार करून तू पुढे जात राहा. ते अडथळे तुला मजबूत बनवण्यासाठीच येत असतात. ते अडथळे तुझी परीक्षा बघत असतात की तू त्यांना पाहून घाबरून तेथेच थांबतोस का त्यांना धीटाने पार करून पुढे जातोस. बाळा, तू तुझा संघर्ष करत राहा. एका दिवसात कोणीच यशस्वी नाही बनत. वेळ लागेल, पण एक दिवस तू तुझे साम्राज्य नक्कीच बनवणार. हा माझा तुला आशीर्वाद आहे. बाळा, तुझ्या मनातील जी भीती आहे ती भीती पहिला बाजूला काढून फेक, कारण ती तुझी भीती तुला पराभवाचे कारण बनेल. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या नेहमी पाठीशी आहे. बाळा, कोणत्या वेळी बोलायचे आणि कोणत्या वेळी शांत बसायचे हे ज्याला कळते ना, तो कधीच अपयशी होत नाही. म्हणून बाळा, तुझ्या रागावर नियंत्रण ठेव. तुझ्या या रागाला आवर घाल, नाहीतर तो तुला विनाशाच्या दरीत ढकलून देईल. बाळा, एकदा हारलास म्हणून निराश होऊन बसू नकोस. जर का तुला उंच भरारी घ्यायची असेल तर तुला निराश होऊन जमणार नाही, भिवून जमणार नाही. पुन्हा नव्याने तुला उभारावेच लागणार आहे आणि तुला बळ देण्यासाठी मी आहेच की. बाळा, तुझा कोणी कितीही तिरस्कार केला असला तरी तू शांत राहा, कारण कोणी तुला वाईट म्हटले म्हणून तुझे कधीच वाईट होणार नाही. कारण तुझे सुरक्षा कवच हे ज्याने ब्रह्मांड निर्माण केलेले आहे ते स्वतः ब्रह्मांड नायक आहेत. म्हणून तू घाबरू नकोस, फक्त तुझे प्रामाणिक कर्म करत राहा. बाळा, तुझ्याबरोबर आजपर्यंत खूप काही वाईट घडलेले आहे, मला माहिती आहे. पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यासाठी मी खूप काही चांगले योजून ठेवलेले आहे. तू फक्त शांत राहा. असे नुसता तुझ्या अपमानांना आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आता लवकरच तुझेही चांगले दिवस येणार आहेत. मिठाई वाटायला तू आता तयार राहा, कारण लवकरच तुझे सोन्याचे दिवस येणार आहेत. बाळा, तुझा खरंच माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी ही मूर्ती निवडलेली आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, सगळ्या गोष्टी ह्या तुझ्या विरुद्ध होत आहेत म्हणून तू खचून जाऊ नकोस. मला माहिती आहे तुझ्या सर्व आशा संपत चाललेल्या आहेत. नशीब देखील साथ सोडून देत आहे. सगळे रस्ते बंद होत आहेत. सगळीकडे तुला अंधार दिसू लागलेला आहे. पण बाळा, तू घाबरून जाऊ नकोस. इथून पुढे माझा खेळ सुरू होणार आहे. कोणतीही गोष्ट घडण्यासाठी त्याची वेळ यावी लागते.
वेळेआधी कोणतीच गोष्ट होत नाही. त्यामुळे बाळा, तू हार मानू नकोस. लवकरच नकळत तुझ्यासमोर एक असा क्षण येणार आहे ज्याची आशा तू सोडलेली होतीस. त्यामुळे बाळा, निराश होऊ नकोस. मला माहिती आहे, तुझ्याच माणसांनी तुझी साथ सोडलेली आहे. त्यांनीच तुला धोका दिलेला आहे. पण बाळा, तू एकटा नाहीस. कोणी तुझ्याबरोबर असो वा नसो, पण मी मात्र नेहमी तुझ्याबरोबरच आहे. बाळा, तू जेवढे गमावलेले आहेस ना, त्यापेक्षा जास्त तुला आता मिळणार आहे. पण त्यासाठी तू फक्त संयम ठेव. बाळा, तू हार मानू नकोस. उठ आणि नव्याने तयारीला लाग. कारण इथून पुढचे दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघणार आहेत. त्यासाठी तू फक्त मी जे तुला सांगत आहे ते काळजीपूर्वक ऐक आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कर. तुझे कल्याणच होणार आहे. बाळा, तुझ्यावर आलेल्या ह्या अडचणींची तू जास्त चिंता करू नकोस. तू चिंता करण्यापेक्षा फक्त माझे चिंतन करत राहा. म्हणजे तुझ्या सर्व चिंता ह्या आपोआपच दूर होतील. बाळा, स्वतःला कधीच कमी समजू नकोस. तू जे करू शकतेस ते कोणीच करू शकत नाही. बाळा, प्रत्येक गोष्टीचा फक्त विचारच करत बसू नकोस. त्या गोष्टी, तुझी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न कर. म्हणून विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा कृती कर. बाळा, आशा कधी सोडू नकोस. या आशेवर सर्व जग चालू आहे. आशा संपली की सर्व काही संपून जाते. एक दिवस सर्व काही चांगलेच होणार आहे, ही आशा कधी सोडू नकोस. बाळा, स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. सगळे चांगलेच होणार आहे. बाळा, मी तुला आज ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव. आणि तू मला तुझी माऊली जर मानत असशील तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.